मुंबई, पुणे, ठाण्यासह ठिकठिकाणी राज्यभरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। मात्र पावसाने हे रौद्र रूप नेमकं कुठल्या कारणामुळे घेतलंय आणि पावसाची तीव्रता नेमकी कधी कमी होऊ शकते यामागचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता। तर मुळात महाराष्ट्रामध्ये अनेक भागात जी ही अतिवृष्टी सुरू आहे त्याचं कारण काय, तर बंगालच्या उपसागरात सलग 2 कमी दाबाची क्षेत्र निर्माण झालेली आहेत। अनेकदा ही कमी दाब क्षेत्र मौसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी महत्त्वाचं कारण ठरतात। याही वेळेस असंच झालंय। मात्र कमी दाब क्षेत्र झाल्यावर असं नेमकं काय होतं ज्यामुळे इतका गडगडाट, विजांचा कडकडाट होत असताना मुसळधार पाऊस पडतो, हे आधी आपण पाहूया। तर मुळात हवामानाच्या दाबाचा फरक असल्यामुळे आजूबाजूच्या भागातील जी जास्त दाबाची हवा आहे ती कमी दाबाच्या भागाकडे वेगाने सरकत जाते। त्यामुळे या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढतो। समुद्र मोठ्या पाण्याच्या स्रोतांमधून बाष्पीभवन होऊन आर्द्र हवा ही वर जाते आणि हवा वर जाताना अर्थात आपण जसं विज्ञानात शिकलोय थंड होऊन ती ढग बनते आणि अर्थातच या ढगांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट हे सगळं आपल्याला अनुभवावं लागतं। कमी दाब क्षेत्र जर समुद्रावर असेल तर पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आणि उष्णकटिबंधीय समुद्रावर कमी दाब क्षेत्र असेल तर ते आणखीन वाढत जातं। त्यामधून डीप डिप्रेशन ही स्थिती संभावते आणि अनेकदा त्याचं रूपांतर हे चक्रीवादळात सुद्धा होऊ शकतं। आपण आता जशी आपल्या समोर माहिती आहे त्यानुसार आता जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते बंगालच्या उपसागरात आहे आणि त्याचाच परिणाम हा सध्या राज्यातील हवामानाच्या स्थितीवरती होतोय। दरम्यान इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याचं हे जे कमी दाब क्षेत्र तयार झालंय ते आपल्या राज्यासाठी फायदेशीर आहे का? मान्सूनच्या उत्तरार्धात नुकतंच निर्माण झालेलं हे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या दरम्यान निर्माण झाले, म्हणजेच महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अनुकूल असणार आहे। हे कमी दाबाचं क्षेत्र जमिनीकडे सरकून गुजरातच्या दिशेने गेलं तेव्हा त्याच पाठोपाठ याच भागामध्ये दुसरं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं। त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची स्थिती अनुकूल आहे। याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होईल। सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय। या क्षेत्राची वाटचाल ही 20 ते 21 ऑगस्ट पर्यंत गुजरातच्या दिशेने होईल आणि या 2 कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होतोय। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे। यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा सुद्धा मिळू शकतो। शिवाय पाणी टंचाईने ग्रस्त असलेले जे भाग आहेत त्यांना सुद्धा हा पाऊस लाभदायक ठरू शकतो। विशेषतः धान्य, सोयाबीन, कापूस, ऊस यांसारख्या पिकांना जे पाणी आवश्यक असतं ते या कमी दाब क्षेत्रामुळे ढग तयार होऊन मोठ्या प्रमाणात पावसाच्या रूपात मिळू शकतं। मराठवाडा, विदर्भ, मध्य भारत, राजस्थान या ठिकाणी सुद्धा हा पाऊस पोहोचत असल्यामुळे पाणी टंचाईची समस्या ही काही प्रमाणात कमी होऊन त्याबरोबरीनेच वीज निर्मिती, पिण्याचं पाणी, सिंचन यासाठी सुद्धा हातभार लागू शकतो। मात्र आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही पूर्ण स्थिती ज्यामध्ये राज्यात मुसळधार पाऊस होतोय ती आणखीन किती दिवस कायम राहू शकते। तर पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। सर्वाधिक प्रभाव हा या कालावधीत कोकण आणि घाटमाथ्यावर होणार आहे। त्यामुळे काही प्रमाणात या भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते। अशीच काहीशी परिस्थिती मुंबईत सुद्धा राहण्याचा अंदाज आहे। मुंबईत पुढील काही दिवस पाऊस सक्रिय असेल। विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे। पुढील किमान 4 ते 5 दिवस अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे। काही वेळा 24 तासात अधिक पावसाची नोंद होईल। त्यामुळे अर्थातच मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे पावसाच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय। मुंबईसारख्या ठिकठिकाणी जिथे पाणी साचण्याच्या घटना घडतायत तिथे पंपिंग स्टेशन्स हे अधिक ऍक्टिव्ह
ऑपरेटिव्ह अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न चालू आहे। खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये गरज असल्यासच आपण घराबाहेर पडण्याचा विचार करावा। मुंबईसह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच पावसाची सद्यस्थिती पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलवर सुरू असलेले लाईव्ह प्रक्षेपण नक्की पहा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।